झी 24 तास एक पाऊल पुढे. आणि आता स्टेप फिट मध्ये जिम गोर्स साठी काही स्पेशल गाईडलाईन्स जिम एक्सपर्ट लीना मोगरे कडून. वॉर्मअप आणि कूल डाऊन बाबत आपण जाणून घेतलंच आहे. आज जाणून घेऊया लोअर बॅक साठी काही स्पेशल टिप्स. हाय, आय एम लीना मोगरे, डायरेक्टर लीना मोगरेज फिटनेस. वेलकम टू न्यू वुमन. प्रत्येक महिलेला आपली लोअर बॉडीची खूप काळजी असते. माझे हिप्स मोठे आहेत, माझे थाईज मोठे आहेत, माय बॅक साईड इज बिग, तर साडीमध्ये कशी दिसीन, इथे मला टायर्स येतात, हे फार त्यांना काळजी असते. पण काळजी वाटून त्याच्यावरती ॲक्शन काय घ्यावी, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तर आज आपण थोडेसे एक्सरसाइजेस बघणार आहोत, बेसिक एक्सरसाइजेस जे तुमच्या लोअर बॉडीला खूप फायदेशीर ठरतील. एक आहे किंग ऑफ ऑल एक्सरसाइजेस म्हणजे स्क्वॉट्स. ओके, स्क्वॉट्स इज व्हेन यू वर्कआउट. तुम्ही जेव्हा स्क्वॉट वर्कआउट करता तेव्हा तुमचे लोअर बॉडी, तुमचे ॲब्डॉमिनल, शोल्डर्स हे सगळं ॲक्शनमध्ये असतं. आणि फ्री स्क्वॉट्स, स्विस बॉल स्क्वॉट्स आणि स्क्वॉट्स विथ वेट्स हे तुमचं ग्रॅज्युअल प्रोग्रेशन तुम्हाला करता येईल. स्क्वॉट इज द किंग ऑफ ऑल एक्सरसाइजेस. तर जेव्हा तुम्ही स्क्वॉटिंग करता तेव्हा तुमचे लेग्स इज शोल्डर विथ अपार्ट. आणि आता प्राची तुम्हाला इकडनं दाखवेल, तुमचं नेक आणि स्पाईन हे अलाइनमेंटमध्ये आहे. आणि तुम्ही आता खुर्चीवर बसणार तसं बसणार आहात. हात पुढे. कम प्राची. दिस इज अ नॉर्मल स्क्वॉट, फ्री स्क्वॉट जे आपण म्हणतो, विदाउट एनी वेट. अप 2. हे जर का तुम्ही 15 केले आणि असे 2 सेट्स केले तरी तुम्हाला तुमचे लेग्स, तुमचे काव्स, तुमचं ॲब्स, लोअर बॅक ह्याला खूप फायदा होईल. अँड ऑल्सो यू विल शेप अप युअर हिप्स आणि बट. पहिलेच तुम्ही जर का घाबरून जाल की अरे बापरे, वेट ट्रेनिंगनी मला मसल्स येतील किंवा मी पुरुषासारखी दिसायला लागेल, हे अजिबात होत नाही. कारण ज्या महिला असतात त्यांच्यामध्ये इस्ट्रोजन हा हॉर्मोन असतो आणि जे पुरुष असतात त्यांच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन असतं. तर ह्या 2 हॉर्मोन्समुळे महिला आणि पुरुष यांच्यामध्ये डिफरन्शिएशन होतं. तर जेव्हा तुम्ही स्क्वॉटिंग करता तेव्हा तुमचं पर्सेंटेज मसल वाढतं आणि तुमची बॉडी शेपअप होते. याला म्हणतात रेझिस्टन्स ट्रेनिंग किंवा वेट ट्रेनिंग. तर साधे डंबेल्स जरी तुम्ही शोल्डर्सवर ठेवले आणि स्क्वॉटिंग केलं तरी तुम्हाला रेझिस्टन्स ट्रेनिंगला तुमची बॉडी इंट्रोड्यूस होते. डू 15 रेपिटेशन्स, 3 सेट्स. दिस इज अन एक्सलंट एक्सरसाइज. तुमचं बेझल मेटाबॉलिक रेट वाढतं, ह्यानी तुमचं लोअर बॉडी खूपच छान शेपअप होते. सो दिस इज एक्सलंट, द बेस्ट एक्सरसाइज इफ यू हॅव पुट ऑन वेट. आणि जर का तुम्हाला पोट कमी करायचं असेल तर. जर का तुम्ही नुसतं जॉगिंग आणि नुसतंच कार्डिओ कराल तर त्याच्यानी तुम्हाला तितके बेनिफिट्स होणार नाही. त्याच्यामध्ये तुमचं वेट लॉस होतं. पण जेव्हा आपण मसल बिल्डिंग म्हणतो, मसल बिल्डिंग इज इन्क्रीज इन पर्सेंटेज लीन मसल टिश्यू. म्हणजे तुमचं टोनिंगसाठी हे मसल इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मसल म्हणजे मसल डझंट गेट कन्वर्टेड टू फॅट, फॅट डझंट गेट कन्वर्टेड टू मसल. जेव्हा तुमचं पर्सेंटेज मसल वाढतं बॉडीमध्ये तेव्हा तुमचं बेझल मेटाबॉलिक रेट, ज्याला आपण BMR म्हणतो, हे वाढतं. आणि त्याच्यामुळे तुमचं पर्सेंटेज फॅट कमी व्हायला लागतं, तुमचं फॅट बर्न व्हायला लागतं. तर त्यामुळे जेव्हा आपण वेट ट्रेनिंग करतो आणि लोअर बॉडीला आपण म्हणतो वेट ट्रेनिंग करायचं आहे, तेव्हा तुम्ही वजन घेऊन व्यायाम करता किंवा त्याला रेझिस्टन्स ट्रेनिंग म्हणतात. तर हे रेझिस्टन्स ट्रेनिंग तुमचे ओन बॉडीचं रेझिस्टन्स असतं. तुमचं स्विस बॉल ट्रेनिंग होऊ शकतं. इट कॅन बी डन विथ रेझिस्टन्स ट्युबिंग, साधे ट्युबिंग, आणि ऑफकोर्स डंबेल्स, बारबेल्स ह्या ज्या गोष्टी असतात त्याची मदत घेऊन वेट ट्रेनिंग करू शकतो. आता आपली दुसरी एक्सरसाइज आहे लंजेस. प्राची, यू कॅन स्टँड साईडवेज. वी आर गोइंग टू शो यू. आम्ही तुम्हाला 3 टाईपचे लंजेस दाखवणार आहे. वन इज स्टेशनरी लंज, जे तुम्ही ह्याच पोझिशनमध्ये, इट्स लाईक अ स्क्वॉट, या पोझिशनमध्ये जिथे तुमची स्पाईन अँड नेक इज इन अलाइनमेंट. हा जो पाय आहे तो राईट अँगलला आहे. युअर नी डज नॉट कम इन फ्रंट ऑफ युअर टो. नी आणि टो इट हॅज टू बी ॲट अ राईट अँगल टू द फ्लोर. आणि तुमची बॅक स्ट्रेट असायला पाहिजे, लोअर बॅकवरती स्ट्रेन नाही आला पाहिजे.
आणि यू कॅन कीप युअर हँड्स ऑन युअर वेस्ट, कारण दिस विल हेल्प यू तुमच्या बॅलन्स ठेवायला. सो दिस इज अ स्टेशनरी लंज, जेव्हा तुमचे दोन्ही पाय एकाच पोझिशनमध्ये असतात. सेकंड लंज, कम बॅक टू पोझिशन. सेकंड लंज इज जेव्हा तुम्ही लंज करता आणि परत बॅक टू पोझिशन येता. प्राची, डेमॉन्स्ट्रेट. 1, कम बॅक. 2, आणि हे तुम्ही ऑल्टरनेट पण करू शकता. तिसरं लंज जे आहे दॅट इज वॉकिंग लंज. प्राची, जस्ट कम ऑन दिस साईड. जेव्हा तुम्ही मूव्ह होता, जेव्हा तुम्ही पुढे जाल लंजेस करत. लंजेसचा फायदा असा असतो की तुमचे पूर्ण थाईज आणि बट गेट इन टू प्रॉपर शेप. दिस इज द बेस्ट एक्सरसाइज फॉर युअर बट आणि हिप्स टू गेट इन शेप. स्टेप अप एक्सरसाइज इज द बेस्ट एक्सरसाइज तुमचं कॅलरी बर्निंगसाठी अँड प्लस फॉर युअर हिप्स, थाईज आणि बट आणि पूर्ण लोअर बॉडी. आजकाल आपण लिफ्ट वापरतो किंवा 2 जिने सोडून कोण पहिले जातं, तर सेम ॲक्शन आपण इथे रेप्लिकेट केली आहे, ज्याला स्टेप अप एक्सरसाइज म्हणतात. आणि प्राची इज शोईंग यू स्टेप अप. तुमच्या बॅलन्ससाठी यू कॅन कीप युअर हँड्स ऑन युअर वेस्ट ऑल्सो, जर का बॅलन्स तुम्हाला नसेल, ऑर यू कॅन होल्ड वेट्स ऑल्सो इन युअर हँड जेव्हा तुम्ही आणखीन ॲडव्हान्स व्हाल तेव्हा. व्हेरी सिम्पल एक्सरसाइज आणि व्हेरी इफेक्टिव्ह लोअर बॉडी आणि कॅलरी बर्निंगसाठी. झी 24 तास, एक पाऊल पुढे.